म्हणजे खरं म्हणजे माझ्या मनामध्ये इथे येण्याची इच्छा नव्हती, कारण म्हणून आभार मानण्यासाठी मी जरा फिरलो आणि तो माणूस दिसेनासा झाला. उगाची भीतोशी बहे पवदे बस जवळी असे स्वामी शक्ती करू दे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मयुरी दिवाकर अर्चना पांढरे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आज्ञा स्वामींची. तर गेल्या 2 भागाला तुम्ही भरपूर प्रेम दिलं, त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते आणि तुमचं हे प्रेम आमच्यावर असंच जारी ठेवा. आपल्या 3ऱ्या भागात जे आपले स्वामी भक्त आहेत ते माझे परिवारातले एक सदस्य किंवा आमच्या परिवारातले असा एक व्यक्तिमत्व जे नेहमी लोकांना पकडून असणारे, नेहमी लोकांसाठी विचार करणारे, सदैव हसरा चेहरा असणारे आणि मला खूप भाग्य वाटतं हे सांगायला की ज्यांनी आपल्या इतक्या बिझी शेड्यूल मधून माझ्यासाठी वेळ काढला. ते विवेक साप्ताहिकचे कार्यअधिकारी आहेत आणि समाज प्रबोधन आणि मार्गदर्शनाच्या कार्यात विवेक साप्ताहिकची महत्त्वपूर्ण भूमिका असून त्यांच्या अनुभवातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या स्वामी भक्तीचा प्रवास. तर चला, आपण आज भेटत आहोत राहुल पाठारे यांना. नमस्कार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर मामा, तुला आज येऊन इथे कसं वाटतंय? फार चांगलं वाटतंय आणि विशेष म्हणजे मला असं वाटतं की तुझ्या रूपाने स्वामींनीच मला इथे बोलवलं. त्यामुळे मला फार आनंद झालेला आहे आणि अक्षरशः भरून आलेला आहे की स्वामींनी आपली या कामाची निवड केली तुझ्या रूपाने, याबद्दल मला फार आनंद वाटत आहे. आणि याच्यामध्ये मला अजून एक ऍड करायचं की मामा आताच बोलला, मामा ऑल द वे सानपाडा ते अंधेरी ट्रॅव्हल करून आलाय आपल्या या कार्यक्रमासाठी. त्याच्याबद्दल तुझे खूप मनापासून धन्यवाद. 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 मी तुझे खरं म्हणजे माझ्या मनामध्ये इथे येण्याची इच्छा नव्हती, कारण कार्यक्रमामध्ये मी थकलो होतो. एक कार्यक्रम आमच्या घरी होता, घरगुती कार्यक्रम, थकलो होतो, त्यामुळे इच्छा नव्हती मनामध्ये. आणि म्हणून मी सांगणार होतो तुला की बाबा आज नको, पुढच्या शनिवारी कुठे घ्यावं ते बघू. परंतु काय, स्वामींच्या मनात इच्छा आहे. दरवेळेला आमचा मेगा ब्लॉक असतो आणि तो मेगा ब्लॉक वाशी ते CST असतो, पण यावेळी उलट झालं. यावेळी वाशीचे पनवेल मेगा ब्लॉक होता आणि वाशीपासून पुढे फ्री होतं. आणि म्हणजे याचा अर्थ स्वामींची इच्छा आहे की कोणत्या परिस्थितीत या कार्यक्रमात जावं, आणि म्हणून स्वामींनी ते केलं. आणि मी आलो आणि गाडी पकडली मी वाशीवरून. तिलाही गर्दी नव्हती. वडाळ्यानंतर मला असं वडाळ्याला गर्दी नेहमी भेटते, पण यावेळेला गाडी वडाळ्याला सुद्धा गर्दी भेटली नाही. माझा प्रवास एकदम चांगला शांतपणे प्रवास झाला. कुठेही त्या प्रवासाची अडचण आली नाही, गर्दीचा त्रास झाला नाही, एकदम व्यवस्थित. कारण ही सर्व स्वामी कृपा. तुमच्या मनामध्ये स्वामीची श्रद्धा, तर स्वामी आपल्याला बरोबर मार्ग दाखवतात. असा हा मला मार्ग दाखवला स्वामींनी, बरोबर आलो मी. म्हणजे हे ऐकून मला आज खूप आनंद वाटला की कारण स्वामी या कार्यक्रमात सोबत आहेत. जसं आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे आज्ञा स्वामींची, तर त्या कार्यकर्त्यांची आज्ञा आहे आणि म्हणूनच हे गेले हा 3रा भाग आहे. तर हा 3 भाग सतत जात आहे, त्याच्याबद्दल खूप खूप आनंद वाटतोय. तर मामा, आता आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. ती म्हणजे की स्वामींची आणि तुझी भेट किंवा तुझा स्वामींसोबत परिचय कसा झाला? खरं म्हणजे मी असं आहे की आपण जेव्हा जन्माला येतो आणि आपला हा मानव ध्येय आपण प्राप्त केलेला आहे, या मानव ध्येयाला जर मोक्षप्राप्ती पाहिजे असेल तर गुरु आपल्याला पाहिजेच, असं मला लहानपणी सांगितलं. 8वीला असताना आमच्या चाईमध्ये सुर्वे म्हणून कुटुंब राहायचं. ते काडसिद्धेश्वरांकडे जायचे. काडसिद्धेश्वर महाराज म्हणून मठाधी कोल्हापूरला आहेत, त्यांच्या कोरेगावला त्यांचा मठ आहे, तर त्यांच्याकडे मला घेऊन जायचे. आणि तेव्हा मला म्हणजे गुरुचं हे मिळालं होतं मला, आणि त्यामुळे मी गुरुची आवड होती, पण एवढी गुरु महिमा मला माहिती नव्हती. आणि त्यामुळे मी जात होतो काडसिद्धेश्वरांकडे. मला नाम पण घेतलं मी, म्हणजे गुरु आज्ञा पण घेतली, परंतु गुरुविषयी एवढी हे माहिती नव्हतं मला. काडेश्वर माझ्या सोबत होते, पण माझा मित्र जो ऑफिसमध्ये रणजित मतकर, तो स्वामींचा सेवक होता, स्वामींची भक्ती करायला. तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही स्वामींचं भक्त करा. आणि मी म्हटलं मी आधीच गुरु घेतलेला आहे, तर मी आणखीन कशाला. तर मी माहिती काढली. तर माहिती असं आहे की जो गुरु नाम जो असतो तो जिवंत गुरु करायचा, नंतर तुम्ही कोणाचीही भक्ती केली तरी चालू शकते. आणि मग ते आल्यानंतर मग मी स्वामींची भक्ती करायला लागलो. रणजित मतकर मला स्वामींचा वेळ लागला असं म्हणाला. आणि मग मी स्वामींची भक्ती करायला लागलो. मला लक्षात आलं की स्वामींनी असं सांगितलं होतं की स्वामी याचा अर्थ काय, तर सर्वस्व आपलं अहंकार प्रगट करणार आणि आपलं समर्पित करणार म्हणजे स्वामी.
असं आहे. स्वामींचा अर्थच आहे. आणि मी ज्या संघटनेचं काम करतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तिथे असंच आहे की तुम्ही भारत मातेसाठी सर्वस्व समर्पण करा. आणि ते त्यांचं ध्येय जे आहे आणि स्वामींचं ध्येय आहे ते एकच असल्यामुळे मी स्वामींच्या जवळ गेलो आणि स्वामींच्या भक्ती मार्गाला लागलो. असा माझा परिचय झाला. रणजित उत्कल मी मला स्वामी दिसले आणि स्वामींनी मला भडोला आणलं. त्यांनी हे किती वर्ष अगोदर असेल तरी पण? हे झाला त्याला 7-8 वर्ष झाली मी स्वामींच्या त्या भक्ती करतो आहे. पण म्हणजे लहानपणापासून तुला म्हणजे होतं, माहिती होतं, पण आता स्वामींच्या ज्यावेळी अधिक मला गुरुचं महत्व पटवायला लागलं. कारण गुरुशिवाय आपल्याला मोक्ष मिळत नाही. जर मानव जन्मात यायचं असेल आणि मोक्ष प्राप्ती पाहिजे असेल तर गुरु पाहिजेच. तर तू आता सांगितलंस गेले 7-8 वर्ष तू स्वामींसोबत आहेस, म्हणजे स्वामींचा वेड तुला लागलाय. पण या 7-8 वर्षांमध्ये म्हणजे तू असा पहिली गोष्ट किंवा पहिला कोणता असा प्रसंग ज्या वेळेपासून तुला त्यांच्या भोवती श्रद्धा वाढायला लागली? माझ्या मित्राचं बँगलोरला साखरपुडा होता आणि त्याने तो राहतो सध्या अमेरिकेमध्ये, पण तो मूळचा कर्नाटकचा आहे. पण त्यामुळे त्यानं बँगलोरला मला साखरपुड्याची बोलका कोणत्याही परिस्थितीत मी आलं पाहिजे म्हणून मी बँगलोरला विमानाने गेलो. विमान प्रवासामध्ये काय, पण विमान उतरल्यानंतर माझा मोबाईल अचानक बंद पडला. आता मोबाईल बंद पडला आणि अनोख्या ठिकाणी मी आलेलो, कसं करायचं म्हटलं स्वामी बघा आता काय नेमकं. आणि नेमकं समोर मोबाईलचं दुकान दिसलं मला, ते जे विमानतळ बाहेर लगेच होतं. त्या दुकानात गेलो आणि त्यांना सांगितलं मोबाईल जरा बघा. तर काय माहिती कर्मनुसार त्यांनी मोबाईल दुरुस्त, त्यांनी चार्जिंग करून काय केलं आणि मोबाईल माझा दुरुस्त झाला. मोबाईल दुरुस्त झाला, पत्ता पण मला मिळाला. पण तो पत्ता विचारायचा कसं काय करायचं काय म्हणून तिथे एक माणूस होता, त्यांना म्हटलं अरे हा पत्ता, ते म्हणे ही बस जाते त्या बसमध्ये जा. बसमध्ये मी चढलो. त्या बसमध्ये माझ्यासोबत एक आणखी सदग्रस्त चढला. मी ज्या ठिकाणी उतरलो त्याच ठिकाणी तो सदग्रस्त उतरला. मी त्यांना विचारलं हो पण या ठिकाणी मला जायचं नाही, हे ठिकाण जे आहे लग्नाचं ठिकाण ते फार लांब आहे, तुम्ही ती तुम्हाला समज नाही का, तुम्ही नौख्यात आहे, तुम्ही मुंबईतून मला समजलंय. तर त्या सदग्रस्ताकडे स्कूटर होती. कारण तो मला माहिती नाही काय नेमकी स्कूटर तिथे कशी आली काय झाली, कारण ते मला माहिती नव्हतं कसं. पण त्यांनी सांगितलं नाही मी तुम्हाला सोडतो, तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सोडतो, तुम्ही बसा. मला भीती वाटते, कारण काय अनोख्या ठिकाणी आलेल्या अनोखी माणसासोबत स्कूटरवर बसतोय, त्याच्या मनामध्ये काय काय मला माहिती नाही. पण मी स्वामींचं नाव घेऊन त्याच्या बाजूला बसलो आणि त्यांनी मला जवळजवळ अर्धा त्या मला जे पाहिजे ठिकाणी उतरवलं आणि मी त्या ठिकाणी जाणते. पण म्हटलं आभार माना पाहिजे एवढं आणलं अनोख्या ठिकाणी, म्हणून आभार मानण्यासाठी मी जरा फिरलो आणि तो माणूस दिसेनासा झाला. म्हटलं हे स्वामी कृपा आहे की ते आपल्या रूपामध्ये त्या मानवाच्या रूपामध्ये स्वामी आले होते आणि स्वामींनी मला बरोबर दाखवलं की अरे तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी असं ते अनुभव. आणखीनच भक्ती एकदम भक्तीचं परिवर्तन जे एकदम दूर झालं की नाही अरे स्वामी आपल्या पाठीशी आपला कशाला घालून, म्हणजे अनोख्या ठिकाणी स्वामीने आपल्याला मदत केली तर मग काय अजून काय. आणि म्हणून त्यामुळे दृढ झाली भक्ती. आधी करत होतो त्या भक्तीमध्ये अधिक दृढता निर्माण, या प्रसंगामुळे ते अधिक दृढता निर्माण झाली माझ्यामध्ये, तीव्रता निर्माण झाली भक्तीमध्ये. हे खरंच कमालचं आहे. अनोख्या कुठे आपल्याला काय माहितीच नाही, त्या जागी येऊन प्रश्न पडला खरं म्हणजे अक्षरशः काय होणार माझं, कसं होणार, परत जायचं ते दुसऱ्या दिवशीचं विमान तिकीट जाणार कसं म्हणून प्रश्न पडला काय होणार माझं. पण नाही, ते जर असते सोबत तुमच्या तर तुम्हाला ते वाक्य त्यांचं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. हो हो करेक्ट, क्या बात आहे. तर श्रद्धा वाढली म्हणजे आता तर तुझा विश्वास बसायला लागला कुठे ना कुठेतरी की स्वामी आहेत. तर मग तुझा हा रोजचा एक प्रवास बनला म्हणजे किंवा रोजची एक त्यांची आराधना करणं हे सगळं असेलच. पण मग तुझ्या दैनंदिन जीवनात स्वामींचा स्पर्श तुला कसा जाणवतो? हो म्हणजे समजा मी आजारी असेल आणि मला कारण घरची पूजा मीच करतो, त्यामुळे मी आजारी असताना मला पूजा करायचं काय कशी पूजा होणार आपली. पण नेमकं काय असं जे अंघोळ झाल्यानंतर जे काय दुखणं असतं ते दुखणं माझं थांबतं, कारण पूजा करायची असते. आणि ते पूजेच्या वेळेस ते दुखणं अजिबात मला जाणवतं की मी काय आजारी आहे, मला दुखत आहे. म्हणजे मी पडलो होतो, पायाला लागलो होतो आणि पाय दुखत होता. आंघोळ केल्यानंतर तो पाय दुखणं सुद्धा तात्पुरती बंद, काय पूजा करायची आहे स्वामींची, त्यामुळे दुखणं नाही. आपल्या भक्ताला त्रास होता नाही आपल्या पूजेमुळे, आणि ते स्वामी बरोबर ती पूजा होऊन देतात. आणि पूजानंतर काय दुखणं असते पण माझ्या पूजा होईपर्यंत माझ्या भक्ताला अजिबात त्रास द्यायची जी काळजी ते स्वतःच घेतात, आणि त्यामुळे पूजा होईपर्यंत कोणताही त्रास जाणून घेत नाही. बरं आणखीन गोष्ट असं पूजा करताना काही वेळा माझं काही समजा राहिलं असेल, म्हणजे उदाहरणार्थ शनिवारची पूजा मी करतो आणि माझं
हनुमान स्तोत्र, कारण शनिवार हा हनुमानाचा दिवस, त्यामुळे हनुमान स्तोत्र मी शनिवारचं बोलतो, भीमरूपी महारुद्रा. आणि केव्हा केव्हा माझ्या लक्षात राहत नाही, पण त्या आठवड्यात हा भीमरूपी महारुद्र राहिला ना तुझं, म्हणजे मनामध्ये येतं असं, भले काय कशा, पण ते मनामध्ये झाले आपलं राहिलं ते. आणि मग ते भीमरूपी स्तोत्र म्हणतो आणि मग ती पूजा पूर्ण होते. नंतर जे काय मंत्र बाकीचं म्हणतो आणि ती पूजा पूर्ण होते. म्हणजे आठवण तेही करून की आपला कुठे आपला भक्त कुठेही चुकता कामा नये. रोजचं जे काय ते नित्यक्रम आहे त्याच्यामध्ये कुठेही चूक होता कामा नये, त्यांनी चुकता कामा नये. त्याची काळजी आपण घेण्यापेक्षा तेच घेतात. हा असं पावलं पावलं हा अनुभव येतो. ते मला सांगतं की असं असं चुकलंय. दुसरं म्हणजे माझी बायको आजारी असताना एकदा मध्यरात्री तिच्या प्रचंड ताप आला होता. म्हणजे मी घाबरलो होतो, म्हणजे असं वाटत होतं की काय आता ती जगते का, अशी परिस्थिती होती. म्हणून मी त्या रात्री 2:30 वाजता मी स्वामींच्या म्हणजे देवघरात गेलो आणि त्यांना सांगितलं की स्वामी आता तुम्हीच बघा काय करायचं ते, कारण ती राहणं अत्यंत आवश्यक, माझ्या जीवनामध्ये ती असणं आवश्यक आहे. तुम्ही काहीतरी असं हे घडवा की तिला बरं वाटलं पाहिजे. आणि पुष्कळ रडलो स्वामींच्या की बाबा असं काय होत आहे, म्हणजे एवढी आम्ही तुमची भक्ती करू, मग काय होतं असं होतं असं. कारण मी तिला आधी अनेक वेळा सांगितलं होतं, म्हणजे मंगल जेव्हा आजारी होते तेव्हा एवढा प्रचंड आजार होते की ती बोलवते की नाही आता हे असं आजार करण्यापेक्षा गेलेलं बरं. मी तिला म्हटलं असं करू नकोस, की तू विश्वास ठेव स्वामींवर, स्वामी तुला नक्की बरं करते. म्हणजे तिने सांगितलं नाही एवढं आपण करतो पण आपल्याला तरी पण हा म्हटलं असं आहे, आपले भोग आहेत ते आपल्याला भोगावे लागतात, पण ते भोग कमी व्हावेत म्हणून ते स्वामी मदत करते. त्यामुळे तू स्वामी तुला बरं करते, तू स्वामींवर विश्वास ठेव. आणि ते पण हे जेव्हा प्रसंग माझ्यावर आला की मंगल आजारी आणि मी काही करू शकत नाही, तेव्हा मी एकदम हे झालं, कोसळलो. म्हटलं स्वामी आता काय तुमची एवढी भक्ती, मी असंच मंगल अरे तुमची एवढी भक्ती आणि तुम्ही काय असं कसं काय मंगल, तिला या त्रासून मुक्त झाले, तिला निरोगी आयुष्य मिळालं पाहिजे, तुम्ही काहीतरी करा. आणि त्यानंतर काय माहिती ना चमत्कार, ती आम्ही सकाळ झाल्यानंतर तिला आमच्या स्थानिक डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि त्या रात्री ती बरी झाली. त्यामध्ये दुसऱ्या दिवशी रात्री ती बरं वाटलं तिला, स्वामींच्या चमत्कार. म्हणजे एका रात्री असं प्रसंग आला होता की जगते का, मग अशा प्रसंगातून स्वामी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक वेळा त्या वाक्याचे अनुभव येतो की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे स्वामींचा हे म्हणजे पावलोपावली दैनंदिन जीवनामध्ये असा चमत्कार दिसतो. जसं तू आता म्हणालास की तू स्वामींची पूजा करतोस, आणि बट मला काही लोकांना नेहमी हा प्रश्न पडतो की स्वामींची पूजा नक्की कशी केली पाहिजे. तुझ्या मते स्वामींची पूजा ही कशी केली पाहिजे? नाही, आता स्वामी जो श्री स्वामी समर्थ मंत्र, हा मंत्र तुम्ही जर तुम्हाला अशी सर्वोपचारी पूजा करते, म्हणजे तुम्हाला त्याला अभिषेक वगैरे घालता येत नसेल, जमत नसेल, काय जमत नाही, स्वामी असं म्हटलं ना की मला अभिषेक घाला किंवा मला असं का माझी अशीच पूजा करा असं नाही. स्वामींनी म्हणजे माझ्या मनामध्ये तुमच्या मनामध्ये माझ्यावर श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा मंत्र जरी म्हटला तरी पुरेसा आहे. आणि दुसरा मंत्र म्हणजे सर्व संकटातून जर तारणारा मंत्र कोणता असेल तर तारक मंत्र तुम्ही नियमित म्हणा, तुमची भीती नक्की जाईल. तुला म्हणजे तुला असं वाटेल की काय काय माणूस सुद्धा घाबरत, म्हणजे मी रात्रीचा घरी यायला फार घाबरत होतो, म्हणजे अत्यंत घाबरत, म्हणजे असं मला माझी प्रसिद्धी आहे, म्हणजे घरामध्ये अजून अरे हा काय घाबरत आहे, रात्रीचा घरी यायला सोडा. म्हणजे आमच्या ऑफिसची पण काही म्हणतात अरे पाठायचं तुम्हाला सोडा येऊ का, कारण तुम्ही भीता रात्रीची. म्हटलं आता ती भीती नाही, पण फार पूर्वी भीती वाटत होती की नाही कसं जायचं घरी, आता काय भूत वगैरे आहे की नाही माहिती असेल करायचं, पण मला नेहमी भीती वाटते रात्री. पण तारक मंत्र म्हटलं काही होत नाही, तारक मंत्राचं असे भीती सुद्धा आता माझी कमी झाली. तारक मंत्राचा हा हे आहे, ते म्हणलं ना तुम्ही तारक मंत्र म्हणा, कसली भीती वाटतो. तारक मंत्र असताना भीती वाढण्याची आवश्यकताच नाही. उगाची भीतोशी बहे पवते जवई असे स्वामी शक्ती करू. त्या मंत्राचा अनुभव मी पावलं घेते, त्यांनी सांगितलं, त्यांनी भीती घालवली माझी. त्यामुळे आता मला भीती, आता मी किती वाजता घरी असतो, आता मला भीती वाटत नाही. तर आता आपण बोलूया, स्वामी समर्थांचे असे खूप उपदेश आहेत आणि वेगवेगळे उपदेश आहेत, तर इतक्या उपदेशांपैकी असा कोणता उपदेश आहे जो तू नेहमी पाळतोस? जनसेवा असं त्यांनी सांगितलं. आणि मी ज्या संस्थेचं काम करतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याचंही काम असं आहे की लोकांची तुम्ही सेवा करा. ईश्वरामध्ये जे आहे ना, तर माणूस आहे त्याच्यामध्ये ईश्वर पहा तुम्ही त्यामुळे लोकांची सेवा करा. तुम्ही सेवा करा तसं तुम्ही फायदा. स्वामी चरित्राच्या आता एक मालिका ETVवर चालू आहे, खरंच मराठीवर चालू आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलंय की महाशिवरात्री आदल्या दिवशी एक कमळ विकणारी बाई सर्व घराभर फिरत असते आणि फिरता ती
अनेक लोकांकडे जाते, ती सांगते की कमळ घ्या आणि मला काहीतरी द्या, कारण मी 4 दिवशी भुकेले, मला काहीतरी अन्न द्या. पण कोणी तिला उभं करत नाही आणि त्याला उभं करत तिचा अपमानच करतात. आणि ही लोक दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री असते आणि ती लोक शंकरा अभिषेक करण्यासाठी मंदिरात जातात शंकराच्या. तर शंकराच्या मध्ये अभिषेक करतात, नित्य शंकराची पिंड गायब होते. स्वामी तिथे असतात. स्वामींना विचारले काय चमत्कार आहे हा, आम्ही शंकरावर अभिषेक आणि शंकराची पिंड गायब काय झाली, महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्री गायब काय झाली, आम्हाला अभिषेक करत. स्वामी म्हणतात असं आहे की तुम्हाला आठवतं का, कमळ आठवतं का तुम्हाला? ते म्हणजे कमळ म्हणजे काय? अहो कमळ विकणारी बाई आठवली का तुम्हाला? हो हो आठवली. मग तिला तुम्ही काय दिलं का? खायला मागत होती तुम्ही, तिला दिलं का? तुला नाही दिलं. म्हणजे बरोबर, ती कमळ जी आहे घेणारी बाई होती ना, ती कोण आहे? तर ती लक्ष्मी होती, ती पार्वती होती, शंकर महादेवाची पत्नी होती. तुम्ही त्या पत्नीचा तिचा अपमान केला तर पतीला राग येणार नाही का? त्यामुळे त्याला राग आलेला आहे आणि त्यामुळे ती पिंड नष्ट हे झालेली आहे. तुम्हाला जर पुन्हा पिंड पाहिजे असेल तर तुम्ही लोकांची सेवा करा. मग स्वामी भक्तांनी तिथे जे एक म्हातारा आजारी होता त्याची सेवा केली, एका आजीबाईला लाकडाची मोही घेऊन त्याच्या घरपर्यंत नेण्याची मदत, अशी विविध प्रकारची जनसेवा लोकांनी केली. आणि मग ते स्वामी भक्त शंकराच्या पिंडीला, तेव्हा शंकराची पिंड पुन्हा प्रगट झाली. म्हणजे स्वामींचं म्हणणं आहे की तुम्ही लोकांची सेवा करा. तुम्ही लोकांची सेवा केली तरच तुम्हाला देव भेटेल. देव हा सर्वत्र आहे, पण देव माणसामध्ये सुद्धा आहे. तुम्ही त्या माणसाची सेवा केली नाही, त्या माणसाला हे केलं तर तुम्ही कशाला तुम्हाला देव भेटेल? त्यामुळे माझ्याकडे द्यायचं तर लोकांची सेवा करा तुम्ही, असं त्यांनी सांगितलं. त्याला स्वामींचा संदेश आहे की तुम्ही जनसेवा करा. जनसेवा हीच ईश्वर सेवा, हीच माझी सेवा आहे. मला ह्याच्यामध्ये हा एक पॉइंट ऍड करावा असं वाटतो की आज पण आपण बघतो की मठाच्या बाहेर लोक असतात भयंकर, म्हणजे हार घेऊन किंवा काय. तर तुझ्या मते तुला कसं वाटतं की मी हा प्रश्न असा, म्हणजे मी स्वतःच्या अनुभवाने हा प्रश्न विचारते तुला, की काही लोक असतात बाहेर ज्यांना खरंच जे फुल विक्री करत असतात कारण त्यांना त्यांचं पोटपाणी हवं असतं, तर काही लोक बसलेली असतात ज्यांना खरंच गरज असते. तर तुझं, कारण आज आपण खूप बघतो लोक ह्याच्यावर लोकांचा संवाद असतो की देवाकडे भरपूर आहे, त्याला तुमच्या फुलाची किंवा नारळाची गरज नाहीये, त्याच्या बदली तुम्ही जो माणूस बाहेर बसलाय ना, ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्या. तर तुला कसं, म्हणजे मला ह्याच्यात तुझा पॉइंट जाणून घ्यावं वाटेल की तुला काय वाटतं की ते नारळ फूल याची गरज काय देवाची, म्हणजे काय आहे ते, म्हणजे त्याला खरंच गरज आहे या सगळ्याची, की तुम्ही तोच माणूस जो बाहेर बसलाय ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यावं? बरोबर. खरं म्हणजे देव हा काय ते तुमच्या सुगंधाचा भुकेला असो किंवा तुमच्या भक्तीचा भुकेला असो, तो काही तुम्ही काय आणता, तुम्ही कोणता प्रसाद आणता, काय आणता, त्याचं त्याला काही नसतं. त्यामुळे तो असतो तो तुमच्या भक्तीचा भक्त. तुम्ही जेवढी भक्ती करा तेवढा तो तुम्हाला घेत. आता समजा फुलं घेऊन गेलात किंवा तुम्ही मोठमोठे, आता त्या मालिकेमध्ये सुद्धा राजे राजवाडे हे घेऊन जा, पंचपक्वान महाराज पण घेऊन जात. ते म्हणतात की ह्याची मला आवश्यकता नाही, ह्याची मला काही आवश्यकता नाही, तू कोणत्या भक्तीने हे अर्पण करतो आहेस ते मी बघतोय. भक्ती अर्पण करा, सर्वस्व अर्पण करा, भक्ती अर्पण करा. जोपर्यंत भक्ती तुमच्या मनामध्ये नसेल तर तुम्ही काही द्या, काही त्याला अर्थ नाही. म्हणजे तुम्ही भक्ती करता आणि घरी जाऊन आई वडिलांची सेवा करत नाही, आई वडिलांना हे करता, तर त्या भक्तीला काय अर्थ नाही. आणि त्यामुळे भक्ती करा, मनापासून भक्ती करा आणि भक्ती करताना ज्याला खरंच गरज आहे त्याला तुम्ही मदत करा. आणि आताच्या तरुणांमध्ये आता खरं म्हणजे मला या निमित्ताने असं सांगायचं की तुम्ही आई वडील, स्वामी नेहमी सांगतात की तुमचे खरे गुरु आहे तुमचे तुम्ही आई वडिलांची सेवा करा. जेव्हा तुमच्या आई वडिलांची तुम्ही सेवा करा, कारण तो जेव्हा विठ्ठल प्रत्यक्ष परमेश्वर जेव्हा त्या ह्याला भेटायला गेला, विटेवर उभा राहिला होता. म्हणजे आई वडिलांची सेवा किती महत्वाची आहे. त्यामुळे आई वडिलांची सेवा सुद्धा तेवढीच महत्वाची. त्यामुळे तुम्ही आई वडिलांची सेवा करा म्हणजे स्वामींची सेवा करण्यासारखं आहे. पण तुम्ही स्वामींची सेवा करता आणि आई वडिलांना महत्व देत नाही, आई वडिलांची सेवा करत नाही, तसं करून तुम्ही आई वडिलांची पण सेवा केला. आई वडिलांची सेवा करा म्हणजे स्वामींची सेवा करण्यासारखंच आहे. त्यामुळे तुम्ही फूल घेऊन घ्या, नारळ घेऊन जा, पण ते भक्तीपूर्ण अर्पण करा त्यांना आणि मनामध्ये भक्ती ठेवा. ते काय अर्पण करायचे ते मनामध्ये भक्ती ठेवून अर्पण करा. तुम्ही मिळते आपल्या आहे म्हणून आपण अर्पण करा असं नका करू. खूप मस्त. खरंच खूप जाणून घेण्यासारखं, कारण खूप महत्वाचं आहे की ही भक्तीची भुके, म्हणजे गुरु असतात, भक्तीचा भुकेला आहे स्वामी. आई ही मी नेहमी स्वामीला आई म्हणतो, कारण शेवटी काय आई केव्हाही, शेवटी जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्या सावनाने आईच असते. जेव्हा आपण चुकतो
तेव्हा आपली चूक दाखवणारी आपली आईच असते. आणि स्वामीही माझ्या चुका वेळोवेळी दाखवतात. जेव्हा चूक जाईल तेव्हा स्वामी त्याचे फटके जेव्हा देतात याचे मला अनुभव आहे. आणि त्यामुळे स्वामीला मी नेहमी आई म्हणतो, आई स्थानिक म्हणतो. त्यामुळे स्वामी म्हणजे आई आहे. आता तू बोललास स्वामी आईंबद्दल, तर मला त्याच्यामध्येच हा प्रश्न तुला विचारायचं वाटतो की स्वामी आईचं रूप कसं घेतलं किंवा त्या मागची गोष्ट आम्हाला सांग. तर एक भक्त होता आणि त्या स्वामींचा भक्त होता आणि त्याला देवीची पूजा करायची होती, पण देवीचं मंदिर फार लांब होतं, त्यामुळे तो जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्यांनी स्वामींकडे की अरे स्वामी, मला माझ्या आईकडे असं हे द्यायचं, तिला भेटायचं आहे आणि तिने एक सोन्याच्या बांगड्या आणल्या होत्या, त्या बांगड्या अर्पण करायच्या. म्हणजे देवीच्या देवळात जायचं होतं त्याला, देवाच्या देवळात, आणि त्या देवीला बांगड्या अर्पण करायचे. तर कसं जाऊ मी आता, माझ्यासमोर आता काय प्रश्न उभा राहिला की कसं जाऊ. तर स्वामी म्हणतात कशाला चिंता करतो, आहे की देवी तुझ्याकडे. तो बोलतो कुठे देवी आहे माझ्याकडे, कुठे आहे. नाही तू एक काम कर, जरा 2 मिनिटं डोळे मिट. आणि त्यांनी स्वामींनी सांगितलं भक्ता ते डोळे मिटा, आणि डोळे मिटले. आणि डोळे मिटल्यानंतर डोळे जेव्हा उघडले तेव्हा ते लक्षात आलं की प्रत्यक्ष ज्या देवीचं आपण दर्शन ती प्रत्यक्ष देवी आपल्यासमोर उभी आहे स्वामींच्या रूपामध्ये. आणि ते दिसलं, अरे हीच ना देवी, हिच्याकडे जायचं ना तुला. स्वामी विचारतात, हो आई, मला तुझ्याकडेच यायचं होतं. मग घाल, आता कशाला विचार करतोय, तर तू बांगड्या आणल्यास ना माझ्यासाठी, घाल माझ्या हातामध्ये बांगड्या. आणि स्वामी आई त्याला बांगड्या हातामध्ये घालायला सांगतात. असं म्हणजे तेव्हापासूनच काय शेवटी विष्णू लक्ष्मी शंकर एकच रूप आहे. त्यामुळे आई तीच आणि बाबा पण तेच. तर तू आम्हाला इतके प्रसंग सांगितले, जसं इतकं आजारपणातून पण स्वामींनी बाहेर आणलं, किंवा तुझ्या रोजच्या जीवनात तुला त्यांचा स्पर्श जाणवतो. पण असा एक कोणता मोठा प्रसंग आहे ज्यात तुला असं वाटतं की त्यांनीच तुला खेचून बाहेर काढलं, की त्यांनीच त्या प्रसंगातून तुला सांगितलं की नाही मी आहे, परत एकदा जाणीव करून दिली की मी तुझ्या सोबत आहे, आणि त्या मोठ्या प्रसंगातून तुला त्यांनी बाहेर काढलं? तसं अनेक, म्हणजे आता जसं मंगलच्या म्हणजे माझ्या बायकोच्या आजारपणामध्ये जसं त्यांनी तसं म्हणजे आता तेव्हा स्वामीचं हे नव्हतं. पण प्रथमेश जेव्हा जन्माला आला तेव्हा सुद्धा त्याला जन्माला म्हणजे 3 महिन्यानंतर त्याला इंजेक्शन देतो आपण, जसं त्याच्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी इंजेक्शन देतो तसं प्रथमेशला इंजेक्शन दिलं. आणि इंजेक्शन दिल्यानंतर तिथे चोळलं गेलं, आणि ते चोळलं गेल्यामुळे त्याच्या पायामध्ये पस झाला, आणि पस असा झाला की तो हाडापर्यंत पोचला होता. मग डॉक्टरांनी सांगितलं की नाही, काही झालं तरी याचं हे ऑपरेशन करावं लागेल, नाही केलं तर मग त्याचा पाय बरबाद होईल. हा प्रसंग म्हणजे मला म्हणजे काय कर, म्हणजे मी आणि मग दोघंही असं अक्षरशः रडतो, काय करायचं असं प्रश्न देवाला हाक की काय करायचं, असं काय करायचं, कसं करू आम्ही, कारण ऑपरेशन करणं आवश्यक नाही. ऑपरेशन केलं तर, आणि तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, त्याला वाडिया हॉस्पिटलमध्ये नेलं, त्याला सलाईन वगैरे लावले, हे ऑपरेशनची तयारी करत होते. आणि तेव्हा तो प्रचंड रडत होता, आणि त्या रडणं जे आहेत ना ते मनाला एकदम वेदना देऊन, म्हणजे आम्ही केव्हा आयुष्यात केव्हा रडलो होतो, तेव्हा आम्ही दोघं एवढे रडलो ना, बापरे, म्हणजे असा प्रसंग कोणा येऊ नये. हा प्रसंग म्हणजे असं एकदम हे करणार होतं की असं कसं काय हे झालं. आणि पण त्या ऑपरेशन यशस्वी झालं. प्रथमे 4 वेळेला, पण ऑपरेशन नंतर त्यांनी अजिबात कुठे असं हे केलं नाही. आणि विशेष म्हणजे असं म्हणजे काय म्हणते ना स्वामी, केव्हाही लहान मुलं जी असतात की हट्ट हा करतातच, म्हणजे हट्टाशिवाय ते काय येत नाही. पण प्रथमेशच्या बाबतीत एक वेगळा चमत्कार ते स्वामीने घडून आणलं का माहिती नाही, पण प्रथमेश लहानपण केव्हाही त्यांनी हट्ट केला नाही, मला ही गोष्ट पाहिजे, मला ती गोष्ट पाहिजे, अजिबात हट्ट केला नाही. किंवा त्याला रेल्वेचे प्रवासातून, जेव्हा आम्ही रेल्वेचे प्रवास, बसचे प्रवासातून माझ्याकडे जास्त होतं, मला नेहमी अरे तो पडला तर माझ्यातून काय झालं तर त्याला असं नाही म्हणत, पण असं केव्हाच झालं नाही. प्रथमेशनी केव्हा हट्ट केला नाही, केव्हा त्याला तसं काय झालं, तो एक पायाचं हे झालं, बाकी नंतर प्रथमेश असं काही झालं नाही. मग त्या प्रसंग लक्षात आलं की अरे आपल्या वाटेची हे आहे, नाहीतर आपल्याला असं काय, नाहीतर अशा प्रसंगातून पाय कापावा लागला असता. अशा प्रसंगातून त्यांनी सांगितलं की नाही असं काही होणार नाही, काही चिंता करू नका, आणि पाय त्याचा व्यवस्थित झाला. म्हणजे या प्रसंगातून असं की आपल्या मागे स्वामी आहेत आणि ते बरोबर करतात जे काय आहे ते. वा, याच्यासोबत आपण आता आपल्या शेवटकडे वळतोय, तर मला सांग की तुला नवीन भक्तांना काय सांगा असं वाटेल? जे भक्त, स्वामी भक्त आहेत, स्वामींनी केव्हा सांगितलं आपल्या भक्तीचं प्रदर्शन करा, आपल्या भक्तीचं अजिबात प्रदर्शन करू नये. मला असं वाटतं स्वामींची भक्ती करा ना, मनामध्ये आहे स्वामी, तुम्ही जेवढी स्वामींची भक्ती तेवढी तुम्हाला फळ मिळणार.
त्यासाठी तुम्ही स्वामी भक्त आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. हा, मी स्वामी भक्त आहे, मी स्वामी भक्त आहे, मी कमाल. ते असा देखावा करायचे असे ना. स्वामी नेहमी सांगतात तुम्ही देखावा करू नका, तुम्ही भक्ती करा, पण भक्तीचा देखावा अजिबात करू नका, तो मला आवडत नाही. आणि त्यामुळे कमाल. नवीन स्वामी भक्तांना मला एवढी सांगेल की तुम्ही स्वामीची भक्ती करा, पण स्वामीच्या भक्तीचा देखावा अजिबात करू नका. किंवा मी स्वामी भक्तीचा जर देखावा करायला तर मग देखावा करायला तर तुम्ही अहंकार जातो, मग त्या अहंकार जर का पुन्हा आपण अधोगती जातो. स्वामी भक्ताला सुद्धा अधोगती जाऊ शकतो. त्यामुळे अहंकारही करू नका आणि देखावी करू नका. वा. अशी माझी नवीन स्वामी भक्तांना विनंती आहे. कारण स्वामींनी सांगितलं आहे की माझी भक्ती करा, पण ते माझ्या भक्तीचा देखावा करू नका. देखावा करू नका. क्या बात. खूप खूप सुंदर. म्हणजे हे खरंच मला असं वाटतं की नवीन पिढीने किंवा नवीन भक्तांनी, मला असं वाटतं नवीन पिढीनेच की हे जाणून घेण्यासारखं आहे की कुठल्याही गोष्टीचा, भक्तीचा तर आहेच, पण कुठल्याही गोष्टीचा देखावा किंवा माझ्याकडे हे आहे या गोष्टीचं कधीच अभिमान बाळगू नये. अहंकार जो आहे ना, तो अहंकार आपल्याला मोक्षप्राप्ती देत नाही. कारण स्वामी झाले जो अहंकारी व्यक्ती आहे त्याला मोक्षप्राप्ती होत नाही. त्यामुळे अहंकार करूच नका, असे माझी विनंती आहे. जबरदस्त जबरदस्त. खरंच खूप आवडलं तुझ्याशी बोलून. आणि खरं म्हणायला गेलं तर खूप नवीन काहीतरी जाणून घ्यायला मिळालं. खूप नवीन, जसं स्वामी आईंचं बोललास, पूजांबद्दल बोललास. आणि खरं तर जसं मामाने आधीच सांगितलं आणि जेव्हा तो घरी होता तेव्हाच सांगितलं, त्याचं जे मेगा ब्लॉकचा जो इन्सिडेंट होता, आणि ते ऐकून खरंच खूप मस्त वाटलं. आणि तुझ्याशी बोलूनच खूप बरं, कारण मामाशी बोलून नेहमीच बरं वाटतं, पण आज असं एका कार्यक्रमानिमित्त बोलून खरंच खूप आनंद झाला. तर मामा, मला तुला ही छोटीशी भेटवस्तू द्यायची आहे. म्हणजे हा स्वामींचा एक छोटासा फोटो आणि त्यांची विभूती मागे. आमच्या विलेपार्लेच्या मठातून ही उदी आणि हे फोटोग्राफ आहे, जो माझ्याकडे पण नेहमी असतो, कायम असतो. तर हा तुझ्या सोबत पण कायम असाच असो. मी तुला एक देतो. अच्छा, वा. ती स्वामीच्या अक्कलकोट मधली प्रतिमा आहे आणि त्यांनी अक्कलकोट मठाने दिलेली आहे. वा, बापरे. खरंच खूप, म्हणजे हे मला पहिल्यांदा असं काहीतरी मिळतं, आणि ते पण थेट अक्कलकोट वरून. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर आहे. तर तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि स्वामींचा हात तुझ्यासोबत नेहमीच आहे, हे तर तुला माहिती आहे. ते तुझ्यासोबत नेहमी आहेत. आणि मी स्वामीचरणी प्रार्थना करेन की तुझं आणि तुझ्या परिवाराचं आयुष्य असंच सुंदर आणि नेहमी निरोगी राहो. श्री स्वामी समर्थ. तर मी अशी आशा बाळगते की तुम्हाला पण आजचा हा भाग खूप आवडला असेल, कारण मला तर खरंच हा भाग खूप आवडला. आणि जसं मी आदल्या एपिसोडमध्ये पण सांगितलं होतं की जर तुम्हाला पण तुमचे स्वामी अनुभव किंवा तुमचे स्वामी रिलेटेड जे पण तुमच्या आयुष्यात जो बदल घडलाय, जर तुम्हाला आमच्या सोबत लोकांपर्यंत ते जर पोचवायचे असतील, तर तुम्ही नक्की आमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचा संपर्क क्रमांक किंवा तुम्ही माझ्या इंस्टाग्राम ID, ज्याचं नाव आहे मयुरी दिवाकर, तिकडे नक्की DM करू शकतात आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू. श्री स्वामी समर्थ.